आज महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या एका मोठ्या प्रकरणाची कथा आपण पाहणार आहोत. आणि ही कथा आहे एका अशा माणसाची ज्यानं स्वतःला देवाचा दूत म्हणवून घेतलं, पण पडद्यामागे मात्र वेगळंच साम्राज्य उभारलं होतं. नाव होतं अशोक खरात. बाहेरून साधेपणाचा आव आणणारा पण आतून मोठ्या लोकांच्या संपर्कात असलेला हा बाबा आज अचानक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. कारण दिवसेंदिवस त्याच्याबद्दल धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत आणि प्रत्येक नवीन माहिती मागील माहितीपेक्षा अधिक भयानक आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं हा फक्त अंधश्रद्धा पसरवणारा साधा भोंदू बाबा असेल, पण जसजसा तपास पुढे जात आहे तसतसं चित्र अधिक गंभीर दिसू लागलं आहे. कारण या प्रकरणात फक्त सामान्य लोक नाहीत, तर अनेक मोठे अधिकारी, राजकीय नेते आणि प्रभावशाली लोकांची नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याच कारणामुळे हे प्रकरण आता राज्यातील सर्वात मोठ्या चर्चेचं कारण बनलं आहे. लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा माणूस इतका प्रभावशाली कसा झाला? लोक त्याच्यावर इतका विश्वास का ठेवू लागले? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या माणसाने नेमकं केलं तरी काय? सांगितलं जातं की सुरुवातीला तो स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवायचा, लोकांच्या समस्या ऐकायचा, आजार, कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी यावर उपाय सांगतो असं भासवायचा. लोकांना वाटायचा हा खूप मोठा साधू आहे. पण हळूहळू त्याच्या भोवती एक वेगळंच जाळं तयार झालं. मोठ्या गाड्या, मोठ्या लोकांची ये-जा, बंद दरवाजांच्या आत होणाऱ्या गुप्त भेटी. आणि त्याचवेळी काही लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. हा बाबा नेमका काय करतोय? त्याच्या ऑफिसमध्ये इतकी गुप्तता का? आणि आता जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. सांगितलं जातं की त्याच्या ऑफिसमध्ये विशेष प्रकारच्या काचा बसवलेल्या होत्या. बाहेरून आत दिसत नाही, पण आतून बाहेर सगळं दिसतं. आणि यामुळे अनेकांना संशय आला की या ऑफिसमध्ये काहीतरी वेगळंच चालत असावं. कारण साध्या धार्मिक कार्यासाठी इतकी गुप्त व्यवस्था करण्याची गरज नसते. तपासात हेही समोर येत आहे की अनेक मोठे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा या बाबाशी संपर्क होता. काही लोक तर सांगतात की अनेक उच्च शिक्षित लोक सुद्धा या बाबाच्या बोलण्याला भुलले होते. आणि हेच या प्रकरणाचं सर्वात मोठं आश्चर्य आहे. कारण जे लोक स्वतः निर्णय घेण्याच्या मोठ्या पदांवर आहेत ते सुद्धा अशा जाळ्यात अडकले कसे? काही लोक म्हणतात की तो लोकांच्या कमकुवत जागा ओळखायचा, त्यांच्या भीतीचा फायदा घ्यायचा. कोणाला आरोग्याची चिंता असायची, कोणाला नोकरीची, कोणाला कौटुंबिक समस्या, आणि तो त्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगतो असं भासवायचा. हळूहळू विश्वास जिंकायचा आणि मग त्याच विश्वासाचा वापर करून लोकांना आपल्या प्रभावाखाली ठेवायचा. आणि आता या प्रकरणात एक नवीन धक्का बसला आहे. कारण सांगितलं जातं की एका मोठ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचं नाव सुद्धा यात समोर येऊ लागलं आहे. त्या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला घेऊन या बाबाकडे भेट दिली होती अशी चर्चा आहे. सुरुवातीला ते फक्त मार्गदर्शनासाठी आले होते असं सांगितलं जात आहे. पण नंतर घडलेल्या घटनांनी सगळ्यांनाच धक्का बसला. कारण आता प्रश्न निर्माण झाला आहे की त्या भेटीच्या मागे नेमकं काय घडलं? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. अनेक कागदपत्र, डिजिटल पुरावे आणि वेगवेगळ्या लोकांचे जबाब तपासले जात आहेत. आणि या तपासातून जे समोर येत आहे ते महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक ठरू शकतं. कारण ही फक्त एका भोंदू बाबाची कथा नाही, तर ही कथा आहे अंधविश्वास, सत्ता, पैसा आणि प्रभाव यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याची. आणि या जाळ्यात अजून किती मोठी नावं अडकलेली आहेत याचा शोध आता सुरू झाला आहे. पण खरी कथा इथेच संपत नाही. कारण पुढे जे उघड होणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हालाही विश्वास बसणार नाही. आणि म्हणूनच पुढचा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या प्रकरणातला खरा धक्का अजून बाकी आहे. या प्रकरणातला पुढचा टप्पा आणखी गंभीर ठरतो. कारण तपास जसजसा पुढे सरकतो आहे तसतसे अनेक राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. राज्यातील काही नेत्यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा फक्त एक साधा अंधश्रद्धेचा प्रकार नाही, तर यामागे मोठं नेटवर्क असण्याची शक्यता आहे. कारण या बाबाच्या संपर्कात अनेक प्रभावशाली लोक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही जण म्हणतात की त्याच्या ठिकाणी अनेक मोठे अधिकारी भेट द्यायचे. काही जण तर असा दावा करतात की त्या ठिकाणी जाणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. आणि याच कारणामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कारण जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते संपूर्ण व्यवस्थेला हादरवून टाकू शकतं. काही राजकीय नेत्यांनी तर असंही सांगितलं आहे की या बाबाकडे अनेक गुप्त व्हिडिओ आणि डिजिटल पुरावे असू शकतात. आणि जर ते समोर आले तर अनेक मोठ्या लोकांची अडचण वाढू शकते. त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या छाप्यात काही महत्त्वाच्या वस्तू सापडल्याची माहिती समोर येत आहे.
काही डिजिटल स्टोरेज डिव्हाइस, काही कागदपत्र आणि काही आर्थिक व्यवहारांची माहिती तपासात समोर आली आहे असं सांगितलं जात आहे. या सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे आणि त्यातून काय निष्पन्न होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या बाबाच्या संपत्तीबाबत सुद्धा मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण त्याच्याकडे अनेक ठिकाणी जमीन, मालमत्ता आणि आर्थिक गुंतवणूक असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे लोक विचारत आहेत की इतका पैसा आला तरी कुठून. काही लोकांचा संशय आहे की या सर्वामागे आर्थिक व्यवहारांचा मोठा खेळ असू शकतो. कदाचित काही लोकांनी आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी त्याचा वापर केला असावा. त्यामुळेच आता आर्थिक तपास यंत्रणाही या प्रकरणात रस दाखवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही तज्ज्ञांचं मत आहे की जर या प्रकरणात काळ्या पैशाचा व्यवहार आढळला तर तपास आणखी मोठ्या स्तरावर जाऊ शकतो आणि यामुळेच आता या प्रकरणात विविध यंत्रणांचा सहभाग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे समाजात देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक म्हणत आहेत की अंधविश्वासामुळे अशा घटना घडतात. लोक संकटात असताना कोणीतरी मदत करेल या आशेने अशा लोकांकडे जातात, पण काही जण त्या विश्वासाचा गैरफायदा घेतात आणि म्हणूनच समाजात जागरूकता असणं खूप महत्त्वाचं आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की शिक्षण, पद किंवा पैसा असला तरी अंधविश्वासाच्या जाळ्यात कोणीही अडकू शकतो आणि म्हणूनच प्रत्येकाने विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. पण या सगळ्या चर्चांदरम्यान अजून एक गोष्ट समोर येत आहे, जी या प्रकरणाला आणखी गुंतागुंतीचं बनवते. काही सूत्रांचं म्हणणं आहे की या बाबाच्या संपर्कात असलेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे आणि त्यात राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील अनेक लोक असू शकतात. जर हे खरं असेल तर पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष तपासाच्या पुढील टप्प्याकडे लागलं आहे, कारण खरी सत्यता अजून पूर्णपणे समोर आलेली नाही आणि जेव्हा ती समोर येईल तेव्हा कदाचित संपूर्ण राज्य हादरू शकतं. आता या संपूर्ण प्रकरणाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेणं आवश्यक आहे, कारण पुढे काय होणार यावरच या प्रकरणाचं खरं स्वरूप ठरणार आहे. सध्या तपास यंत्रणा प्रत्येक पुरावा बारकाईने तपासत आहे. कोण कोण या बाबाच्या संपर्कात होतं, कोणत्या कारणासाठी भेटी घेतल्या जात होत्या, आर्थिक व्यवहार कसे झाले आणि या सर्वामागे नेमकं उद्दिष्ट काय होतं, हे सर्व प्रश्न आता तपासाचा भाग बनले आहेत. अनेक तज्ज्ञ सांगतात की अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा पडद्यामागे खूप मोठं जाळं असू शकतं आणि म्हणूनच प्रत्येक माहितीची पडताळणी करणं आवश्यक असतं. या प्रकरणातही तेच घडताना दिसत आहे, कारण आता वेगवेगळ्या स्तरांवरून माहिती गोळा केली जात आहे. काही लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत, काही आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत आणि काही डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण सुरू आहे. यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे समाजात देखील या घटनेबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. लोक म्हणत आहेत की अंधविश्वासामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं. काही जण म्हणतात की अशा घटनांमुळे समाजाने सावध राहणं गरजेचं आहे, कारण जे लोक स्वतःला चमत्कार करणारे किंवा विशेष शक्ती असलेले म्हणवतात त्यांच्याबद्दल नेहमी प्रश्न विचारणं आवश्यक आहे. सत्य आणि असत्य यामधला फरक ओळखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या प्रकरणाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सत्ता, पैसा आणि प्रभाव यांच्या संगमातून अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या सुरुवातीला कोणालाही दिसत नाहीत, पण जेव्हा सत्य बाहेर येऊ लागतं तेव्हा संपूर्ण व्यवस्था हादरते आणि म्हणूनच या प्रकरणाचा शेवट काय होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरी सत्यता समोर येईल. दोषी कोण आणि निर्दोष कोण हे न्यायालयच ठरवेल, पण या घटनेने समाजाला एक मोठा धडा नक्की दिला आहे. तो म्हणजे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, प्रश्न विचारावे आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस समोर येतच आणि या प्रकरणातही तेच होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात अजून कोणती नावं समोर येणार, कोणते नवीन पुरावे उघड होणार आणि शेवटी न्याय कोणाला मिळणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण कदाचित पुढील अपडेट्स आणखी मोठे धक्के देऊ शकतात आणि म्हणूनच अशा महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सतर्क रहा, कारण सत्याचा शोध अजूनही सुरू आहे. धन्यवाद.